नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 1857च्या उठावावरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक पहिला, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण एक आहे उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा देणे, एकदम बरोबर आहे। दुसरा आहे 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले, एकदम बरोबर आहे। काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळे, हे पण एकदम बरोबर आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। दुसरा प्रश्न आहे 1857च्या उठावात दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या राजकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली होती? अ आहे पेठचा राजा भगवंतराव निळकंठ, नाही यांच्यावर तर आरोप ठेवून बंडखोरीचे त्यांना फाशीची शिक्षा दिलेली होती। श्रीमंत मालोजीराव सावंत, नाही नानासाहेब पेशवे सुद्धा 1857च्या उठावात होते आणि उठावकर्त्यांच्या विरोधात म्हणजेच इंग्रजांना मदत करणाऱ्या एकमेव होत्या नागपूरच्या बाकाबाई भोसले। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डी फक्त देता येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3, 1857च्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी केले होते? तर भिल्लांचे नेते होते काझीसिंग, मोहशिया नाईक, भीमा नाईक, हे तिघजण होते, नागोजी नाईक नव्हते। म्हणजे ABC, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 4, हा प्रश्न जोडायला हवा आहे। एकीकडे उठावाचं केंद्र आणि दुसरीकडे नेतृत्व दिलेलं आहे। यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, त्यामुळे हे नेतृत्व आणि उठावाचं केंद्र ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। कोल्हापूर होतं चिमासाहेब, जमखिंडीचे अप्पासाहेब पटवर्धन, औरंगाबादचे फिदा अली आणि नरगुंदचे बाबासाहेब भावे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली, तर ते होते पेठचे। कुठले होते? पेठचे। मी अगोदरच्या एका प्रश्नात सांगितला होता, पेठचा राजा भगवंतराव निळकंठ। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 6, 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ आहे भोरचे पंत सचिव चिमाजीराव रघुनाथ यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, एकदम बरोबर आहे। भोरचे जे पंत सचिव होते चिमाजीराव रघुनाथराव प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलं होतं। त्याचबरोबर ब आहे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता। आत्ताच आपण मागच्याच प्रश्नात पाहिलं होतं की त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला होता 1857चा उठाव दडपण्यासाठी, म्हणजे ब चुकीचं आहे। त्यानंतर क आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले होते, हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला होता। म्हणजे अ, क, ढ, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातून अंदमानावर पाठवलेल्या कैदी व त्याच्या राहण्याच्या ठिकाणाच्या योग्य जोड्या लावा। हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत आहे, त्यामुळे हा प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम रिपीट होत असल्यामुळं तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा। अ आहे अधुरिया, अधुरिया हा खानदेश यावल इथला होता। त्यानंतर पांडू
भरोंजी हा नगरचे होते, अहमदनगरचे. त्यानंतर धर्मासुधान हे पंढरपूरचे होते आणि धोंडी बिरबल हे नाशिकचे होते. आता अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3 असा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा सुद्धा असाच प्रश्न आहे. 1857 प्रश्न क्रमांक 8. 1857च्या उठावानंतर कैदेतून महाराष्ट्रातून कैदी अंदमानाला पाठवले होते, त्यांच्या गावाच्या जोड्या लावा. मी म्हटलं ना या प्रश्नांवर बार प्रश्न व्हायलेत, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता यादू बागल हे पंढरपूरचे होते आणि अजून कुठले होते? तर धर्मासुधान हे सुद्धा पंढरपूरचे होते. त्यानंतर भिका लकामा हे नाशिकचे होते. नाशिकचे आणखीन दुसरं कोण होते? बिरबल होते, धोंडी बिरबल हे नाशिकचे होते. त्यानंतर अण्णू नथू हे बॉम्बे म्हणजे मुंबईचे होते आणि बबन जुलमाल खान हे साताऱ्याचे होते. म्हणजे अ ला 1, ब ला 2, क ला 4 आणि ड ला 3 असा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. इथे सुद्धा जोड्या लावाच आहेत. 1857च्या उठावाची केंद्रे आणि तेथील नेते असं विचारलेलं आहे. तर पेठ, आता पेठच्या मागच्या एका प्रश्नात बघितलं होतं आपण, भगवंतराव कोळी हे होते पेठचे राजा, म्हणून अ ला 4. त्यानंतर नरगुंद, नरगुंदचे कोण होते? तर नरगुंदचे होते बाबासाहेब भावे. त्यानंतर जमखिंडी, आता जमखिंडीचे रामचंद्र पटवर्धन हे सर्वांनाच पाठ असतात. सोलापूरचे व्यंकय्या नाईक, बळवंत बेहेरी हे पण पाठ असतात, कारण हे सुद्धा युज्युअल आहेत सगळे नेते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 10. नागपूरजवळ कामठी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही शिपाई 13 जून 1857 रोजी बंड पुकारायचे ठरविले. कधी ठरला होता बंड? 13 जून 1857चा. पण त्या बंडाचे सूत्रधार कोण होते? आता 13 जूनला जेव्हा आपण 1857ला उठाव करायचं ठरलं होतं, तर त्या बंडाचे प्रमुख कोण होते? तर ते होते इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दीदार खान. हे यावर आयोगाने अगोदर एकदा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. 1857च्या संग्रामाची तारीख किती होती निश्चित केलेली? तर ती होती 31 मे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12. 1857च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता? तर ते होते जेकब. कोल्हापूरचा उठाव दडपून टाकणारे जेकब होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 13. इसवी सन 1857 मध्ये गाजीसिंग व डॅश डॅश हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे 1,500 भिल्लांची फलटण उभी केली. गाजीसिंगाबरोबर कोण होते? तर भीमा नाईक. हे दोघं जण भिल्ल एक होऊन 1857च्या उठावात एक पलटण तयार केलेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते राज्य गैर राजकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले? तर ते होतं अवध राज्य, ज्याचा गैरकारभार सांगून ब्रिटिशांना खालसा केलेलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15. 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला? तर नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा आणि हर्सूल या भागामध्ये 1857च्या उठावामध्ये कोळी लोकांनी उठाव केलेला होता. म्हणजेच अ, ब, क असं उत्तर कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 16. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांना
हवाली केलं तर ते होते कृष्णाजी सदाशिव शिंदकर, म्हणजेच अ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17, 1857च्या उठावात. आता आपल्याला असं विचारलं यांनी की बंडाचे सूत्रधार कोण होते, किंवा या प्रश्नामध्ये या अगोदर एक बंडाचे सूत्रधार कोण म्हणून असाच प्रश्न विचारलेला होता. तर आहे इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब खादर व दीदार खान यांना फाशी दिली. एकदम बरोबर आहे. ह्यांनी भाग घेतला होता म्हणून यांना फाशी दिलेली होती. बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिलेली होती, हे पण बरोबर आहे. म्हणजे आहे रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. नाही, त्यांना फाशी दिली नव्हती. त्यांना विश्वासघातानं कृष्णाजी सदाशिव शिंदकर यांनी पकडून दिलं होतं. आणि ब बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि ब एकदम बरोबर, क चुकीचं आहे.